नमस्कार. आज आपण एका खास पुस्तकावर बोलणार आहोत. गौर गोपाल दास यांचं लाईफ्स अमेझिंग सिक्रेट्स. हो, म्हणजे जीवनाचे अद्भुत रहस्य. खूप छान पुस्तक आहे. आपल्याकडे याचा एक सविस्तर मराठी सारांश आहे हं, आणि आपण आज त्यावरच चर्चा करणार आहोत. म्हणजे त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, जेणेकरून आपलं आयुष्य थोडं अधिक आनंदी, समाधानी करता येईल. अगदी. आणि गौर गोपालदास ते स्वतः इंजिनियर होते आधी. आता ते साधू आहेत. लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांचे अनुभव खूप वेगळे आहेत. आणि पुस्तकाची रचना पण सोपी ठेवली आहे त्यांनी, बरोबर? हो. 3 मुख्य भाग आहेत बहुतेक. हो, पहिला म्हणजे स्वतःला ओळखणं. दुसरा म्हणजे आपली नाती, ती कशी जपायची. आणि तिसरा, खरा आनंद कशात आहे, तो कसा शोधायचा. ओके, तर मग सुरुवातीपासूनच सुरू करूया. हं. स्वतःला ओळखणं. यात आत्मपरीक्षण महत्वाचं आहे असं ते म्हणतात. हो, पण आत्मपरीक्षण म्हणजे फक्त आपल्या चांगल्या गोष्टी बघणं नाही बरं का. अच्छा, मग काय? तर आपल्या मर्यादा काय आहेत, आपल्या इच्छा, भीती, आपले विचार कसे आहेत, या सगळ्याकडे म्हणजे त्रयस्थपणे बघायला हवं. आणि त्यासाठी काही मार्ग पण सुचवलेत का? हो, तर ध्यान आहे, माइंडफुलनेस आहे. माइंडफुलनेस म्हणजे काय नक्की? आजकाल खूप ऐकू येत आहे. म्हणजे अगदी सोपं आहे. वर्तमानात जगणं, आपलं लक्ष श्वासावर किंवा आसपासच्या गोष्टींवर ठेवणं. आणि कुठलाही विचार आला की हा चांगला की वाईट असं लेबल न लावता फक्त बघणं. ओके. आणि स्वतःला स्वीकारणं, त्याचा काय अर्थ? स्वतःला स्वीकारणं म्हणजे आपल्या मर्यादांसकट स्वतःला स्वीकारणं. याचा अर्थ आळशी होणं नाही, पण बदलाची सुरुवात इथून होते. हे सगळं ऐकायला छान आहे, पण रोजच्या धावपळीत हे कसं जमवायचं? म्हणजे काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत का पुस्तकात? आहेत ना, अगदी छोट्या गोष्टी. दिवसातून 5 मिनिटं शांत बसा. फक्त श्वासाकडे लक्ष द्या. किंवा जेवताना टीव्ही मोबाईल बंद. फक्त जेवणाचा अनुभव घ्या. विचार थांबवायचे नाहीत, ते येणारच. फक्त त्यांना बघायचं, साक्षी भावाने. ठीक आहे. आता दुसरा भाग, नातेसंबंध. हे तर खूप महत्वाचे असतात आपल्या आयुष्यात. कुटुंब, मित्र. अगदी, हीच आपली खरी संपत्ती आहे असं लेखक म्हणतात. पण अनेकदा काय होतं, गैरसमज होतात, इगो आडवा येतो. हो ना. मग नात्यात दुरावा येतो. यावर काय म्हणतात ते? ते म्हणतात, प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, ती कृती आहे. कृती म्हणजे? म्हणजे फक्त माझं प्रेम आहे असं म्हणून नाही चालणार, ते दाखवावं लागतं. छोट्या गोष्टीतून समोरच्याचं ऐकून घेणं, त्यांच्यासाठी वेळ काढणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, माफ करणं. क्षमाशीलता. क्षमा करणं. हे खूप अवघड असतं कधी-कधी. बरोबर, पण क्षमा म्हणजे समोरच्याची चूक विसरणं नव्हे, तर त्या चुकीमुळे आपल्या मनात जो राग, जी कटुता आहे ना, ती सोडून देणं. आपल्या शांततेसाठी. आणि हो, विश्वास आणि संवाद हे तर आधारस्तंभच आहेत कोणत्याही नात्याचे. हे खरे. आणि मग येतो तिसरा मुद्दा, आनंदाचा शोध. पुस्तक म्हणतं आनंद बाहेर नसतो, तो आपल्या आत असतो. अगदी. पण मग प्रश्न येतो की जगात इतकी दुःख असताना हा आतला आनंद टिकवायचा कसा. बरोबर. काय मार्ग सांगितले आहेत? काही ठोस गोष्टी आहेत. एक म्हणजे कृतज्ञता, म्हणजे आभार मानणं. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्याऐवजी काय आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे किंवा परिस्थितीचे आभार मानणं. ओके. कृतज्ञता. आणखी? दुसरं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह थिंकिंग. याचा अर्थ संकट येणार नाहीत असं नाही, ती येणारच. पण त्या परिस्थितीतही आपण काही चांगलं शोधू शकतो का, यावर लक्ष देणं. आणि तिसरं, इतरांना मदत करणं, समाजासाठी काहीतरी करणं. म्हणजे देण्यात आनंद आहे असं. अगदी. घेण्यापेक्षा देण्यात जास्त समाधान मिळतं, असं ते स्वतःच्या अनुभवातून सांगतात. आणि हो, वेळेचं नियोजन पण महत्वाचं आहे बरं का. वेळ म्हणजे आयुष्य. तू वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं. खरंय. वेळेचा मुद्दा मला पण खूप महत्वाचा वाटतो. आजकाल कोणालाच वेळ पुरत नाही. बरोबर. या मुख्य गोष्टींशिवाय पुस्तकात अध्यात्माबद्दलही बोललं आहे. पण ते कर्मकांड नाही, ती एक आंतरिक शांतता आहे. आणि चुकांमधून शिकण्याबद्दल पण असेल काहीतरी. हो, नक्कीच. चुका होणारच, पण त्यातून शिकून पुढे जाणं, स्वतःमध्ये सुधारणा करत राहणं, हे महत्वाचं आहे. पुस्तकाची भाषा खूप सोपी आहे, ओघवती आहे. गोष्टी सांगितल्या आहेत, उदाहरणं दिली आहेत, अगदी मुंबईच्या रस्त्यावरच्या संवादांसारखे. त्यामुळे तत्वज्ञान जड वाटत नाही. म्हणजे अगदी आपल्यासारख्या सामान्य माणसाला पटेल, रुचेल असं लिहिलंय. अगदी.
एकंदरीत हे पुस्तक म्हणजे स्वतःला कसं ओळखावं, नाती कशी जपावी आणि आयुष्याचा खरा अर्थ कसा शोधावा यासाठी एक चांगलं मार्गदर्शन आहे असं म्हणता येईल. स्वतःची ओळख, नाती, आतला आनंद, वेळेचं महत्त्व आणि इतरांसाठी काहीतरी करणं हे त्याचे मुख्य संदेश आहेत. बरोबर. आणि आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या सगळ्या चर्चेतून किंवा पुस्तकातून मिळालेल्या अनेक टिप्सपैकी अशी कोणती एक अगदी छोटी गोष्ट आहे जी आजपासून किंवा अगदी आत्तापासून अंमलात आणता येईल असं वाटतं? चांगला प्रश्न आहे. आणि त्या एका छोट्या बदलाने आयुष्यात काय फरक पडू शकेल याचा विचार करायला काय हरकत आहे?